गणेश महाराज जळगावकर त्यांना शास्त्रातील बंडोबा एक गाव
Guru
मनभावे याशिवाय माझे रंगनाथ गुरुजी परभणीकर यांना मी मनपूर्वक नमन करतो। याशिवाय आमचे मोतीराम महाराज पुणेकर ज्यांची मला प्रत्यक्ष सेवा करायची संधी भेटली असे माझे मारुतीराव महाराज दस्तापूरकर आज उभा आहे ते माझे मारुतीराव महाराज दस्तापूरकर यांचा कृपा आशीर्वाद आहे, दुसरं काहीच नाही। त्यांना मी वंदन करतो। याशिवाय ज्या कारणानिमित्त आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा नवनाथ ग्रंथाची आपण श्रवण करतो, याशिवाय असे आमचे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज त्यांचा 39वा पुण्य सोहळा आहे, त्यांना मी मनपूर्वक नमन करतो। तसेच या भागातील संत महंत मंडळी, खरं तर तुम्ही माझ्या नजरेत रंगनाथ गुरुजी परभणीकर आमचे पाचलेगावकर महाराज यांच्या ज्या मूर्ती माझ्या नजरेत आहेत त्या प्रत्यक्ष मूर्ती माझ्या डोळ्यासमोर तुम्ही आसोला गावचे नाहीत, कुठल्या तर त्यांच्या मूर्ती माझ्या खैनाष्टात पाय भेटतात असे माझे साधू संत आपले वंदन करतो। याशिवाय असं एकही गाव शिल्लक नाहीये की ज्या गावात माझ्या हनुमंतरायाचं मंदिर नाही। भक्ती कशी करावी, भक्तीचा वास्तुपाठ देणारे माझे हनुमंतराय, दास्य तो निकट कसं करायचं आणि निकट दास्य करून प्रभू रामचंद्र कसं पाहायचं असे आमचे हनुमंतराय यांनाही वंदन करतो। शरण शरण याशिवाय संत महात्मे मंडळी या भागात परिसर असणं शक्य आहे, तर या सर्वांनाच मी वंदन करतो। माझे तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आजच्या आपल्या अभंगात सांगतात की आम्ही पांडुरंग परमात्माचं एक निष्ठप्रिय नाव घेऊ, पांडुरंग सतत नाव घेऊ, सतत नामस्मरण पांडुरंग परमात्माचं घेऊ आणि सतत जर पांडुरंग नाव घेतलं तर इतर दुसरे कोणते छोटे मार्ग येतात, छोटे मार्ग येतात ज्या मार्गाने जाऊन आपल्याला फार कष्ट करावं लागतात, खूप त्रास सहन करून आपण त्या मार्गाला जातो, तिथं देवाच्या प्राप्त जातो। इतक्या लांब देवाच्या मार्गाला जाण्यापेक्षा देवाची प्राप्त करण्यापेक्षा सरळ साधा सोपा धोपट मार्ग, अशा धोपट मार्गाने आपण जाऊया आणि पांडुरंग परमात्मा सेवा करूया, पांडुरंग परमात्मा नामस्मरण करून घेऊया। जसं आपण पाहतो परभणी असं डायरेक्ट येत आहे आपल्याला सुद्धा पाय म्हणा कसं असं सरळ, आता परभणी मला माहिती लक्षात यायला इकडे असं येता येतं, पण सरळ आपण असं येऊन असं वाकडे येतो, कारण हा धोपट मार्ग आहे। धोपट मार्ग सोडू नको, धोपट मार्ग असता सोडायचा नाही, त्या मार्गाने जायचं आणि बाकीचे छोटे वाट आहेत, छोटे मार्ग आहेत, परमेश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत। काही मार्ग फार कठीण येतं,
न लगे दंड न मंडळ ते काही दंडन मंडळ काय करायचं, सरळ साधायचं, नामस्मरण करायचं, देवाचं नाव घ्यायचं, चिंतन करायचं आणि आपण परमेश्वर प्रत्यक्ष कृपायचं. आणि आम्ही काय करायचं, टाळ मृदंग याचा घोष करायचा, ब्रह्मनाद करायचा आपण, आणि त्यानुसार जर आपण वागलो, लक्षात ठेवा, नुसतं टाळाचा आवाज जरी काना आला आपला उद्धार होतो. आता मला खूप समाधान वाटलं ह्या गावाचं की चातुर्मास निमित्त अखंड काकडा भजन आहे. आणि मला सगळ्यात जास्त काकडा भजन आवडतं बरं का, कारण काकडा भजनात खूप खूप विचार करायसारखं चिंतन वगैरे असलं फार आवडतं. तर हे तुकोबाराय सांगतात की जर तुम्ही नामस्मरण केला, नामस्मरणाच्या मार्गे गेला, विठ्ठलाचं नाव घेतलं, पांडुरंगाचं नाव घेतलं, तर तुमच्या कुठले पाप असो सगळे पाप नाहीसे होतात, महापाप नष्ट होतात. असं महापाप नष्ट व्हायचं करायचं कारण एकच, तेवढं काय, विठ्ठलाचं नामस्मरण करणे. हाला विठ्ठला पंढरी सलील आसोला तालुका परभणी जिल्हा परभणी आपला हा अखंड नामसप्ताह सोहळा. आणि या अखंड नामसप्ताह सोहळ्यामध्ये आपले राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा आपला अखंड नामसप्ताह सोहळा. या अखंड नामसप्ताह सोहळ्यामध्ये तुमचं गाव मला यासाठी पवित्र वाटतं, नाव ऐकून होतो पवित्र यासाठी वाटतं की तुमच्या गावात अनेक संत महात्मे सत्पुरुष होऊन गेले, अनेक संत महात्मे सत्पुरुष होऊन गेले. अजून एक वाक्य लक्षात घ्या, माणूस जिवंत असेपर्यंत ते थोर महात्मा वाटत नाही. आपलंच असतो पण अति परिचय गावात नाही असते, दररोजची ओळख असते, ते साधा वाटतं. आपल्या या गावाचे सुपुत्र वैकुंठवासी शेषरावजी धोंडूजी भरोसे यांना मी सर्वप्रथम वंदन यासाठी करतो की त्यांनी परभणीला एक मोठा सप्ताह सुरू केला संत तुकाराम महाविद्यालयाच्या शाळेच्या परिसरात, आणि त्या सप्ताहाची चर्चा महाराष्ट्रभर होती. त्याला 20-25 वर्ष झाले असतील, मला तर फार सांगता येणार नाही, 25-30 वर्ष झाले असतील, त्याच्यापेक्षा जास्त कधी झाले असतील. त्या सप्ताहाची चर्चा महाराष्ट्रभर यासाठी होती की जेवणासाठी वारकरी जेवणासाठी पण त्या पंक्तीसाठी बुलढाणा अकोला वाशिम या भागातनं पळसाचे द्रोण पत्रावळ्या आल्या होत्या. पळसाच्या पत्रावळ्या असतात, पळसाच्या ओरिजिनल खऱ्या, म्हणजे त्या आपल्या साध्या पत्रावळ्या, त्या पत्रावळ्याला ही चर्चा फार मोठी होती. खूप उत्तम भव्य दिवस सप्ताह करता, आणि ते सप्ताह करता करविते शेषरावजी धोंडूजी भरोसे हे या गावचे. तर यासाठी मला अभिमान वाटतं की थोर संत महात्मा. याशिवाय मुंजाभाऊ मामा देवकर त्यांच्या कृपा आशीर्वादाने मध पामाराला सेवा मिळाली, त्यांना मी वंदन करतो. आमचे आकाश महाराज टरफले काळोजीकर त्यांची आम्हाला साथ असते, सहकार्य असतं. आमचे बंडू महाराज निगे, याशिवाय गायनाचार्य इंद्रजित महाराज जावळे, याशिवाय सुदर्शन महाराज भरोसे, याशिवाय आमचे पवन महाराज चोपडे, याशिवाय कृष्ण महाराज गिनगिने, दत्तराव नागोराव फेगडे महाराज यांना मी नमन करतो, वंदन करतो. याशिवाय संदीप महाराज फेगडे,
याशिवाय गणेश महाराज फेगडे रेवण यांना वंदन करतो. तसेच आमचे संतोष महाराज इंगळे बोरगावकर, याशिवाय विठ्ठल महाराज इंगळे बोरगावकर, साऊंड सिस्टीमचे आमचे ओंकार भैया असोलेकर आणि सगळ्यात महत्त्वाचं नवनाथ ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाचे करते करविते आमचे श्रीपाद महाराज कपाट पिंपरीकर आमच्या भागाकडचेच इथं. मला आनंद वाटला, समाधान वाटलं की माझे मत जातीचे यशा कुंडलिक महाराज भरोसे, कुंडलिक महाराज ठीक आहे, यशा कृष्ण महाराज जावळे आमचे भगवताचार्य कृष्ण महाराज. याशिवाय माझे जनाबाई मुक्ताबाई आणि तुमचं गाव यासाठी मला प्रसिद्ध वाटतं. कावड यात्रा या गावातून असते, काल परत झाली मला वाटतं. आणि या भागात ओंकारेश्वर मंदिर इथं एक कोणाचा, इथे जवळ एक कोणाचा, इथे 2-3 गावात पाहायला मिळतात. या ओंकारेश्वर महाराज यांना मी मनपूर्वक नमन करतो. ठाला विठा माझ्या दररोजच्या सवयीप्रमाणे महाराष्ट्रात कुठे अखंड नाम सप्ताह सोहळा असो, शिवनाम सप्ताह असो, धर्मकार्य माझ्या हिंदू धर्माचं जिथे ते धर्मकार्य असेल त्या प्रत्येक धर्मकार्याला 4 रुपये माझे जावेत, हा माझा रोल आहे. कुठल्याही धर्मकार्याला 4 रुपये माझे गेले पाहिजे, हा माझा रोल आहे. मग एका दिवशी 4, 8, 10 गाव किती असो आता फोन पे पैसे पाठवण्याची सोय असते. हा अखंड नाम सप्ताह सोहळा माझा आहे, हा असो बाबा होता मर्यादित आपण मानू नका, हा माझा सुद्धा आहे. या अखंड नाम सप्ताह सोहळ्याला 10 रुपये देणगी घेऊन जावे अशी संबंधित कार्यकर्ते कोणी असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी पाकिट घेऊन जावं. अखंड नाम सप्ताह सोहळ्याचे कोण असतील पुंडलिकार विठ्ठल श्री नामदेव भगवान की जय. राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज की जय. याशिवाय माझ्या कीर्तनाचे यजमान जे असतात त्यांना आपण किसन महाराज साखऱ्यांची मोठी ज्ञानेश्वरी देत असतो. इथं यजमान कोण मला माहित नाही, पण जे असतील कोणतरी या आणि त्याचा स्वीकार करून घ्या. पुंडलिकार विठ्ठल श्री नामदेव आपला हा अखंड नाम सप्ताह सोहळा आज पहिला दिवस आहे. माऊली सगळ्यात मूर्ख, सगळ्यात नालायक, सगळ्यात अज्ञानी महाराज फक्त हाच आहे. तुमच्या आयुष्यात दुसरा तुमचा कोणीच भेटणार नाही. आताच आलेल्या महाराजांचं वाक्य सांगितलं होतं, एक वाक्य तुमच्यापासून निरोप पोहोचला नाही मला माहित नाही. गायनाचा अंग मला 0 आहे. एकही शब्द खोटं बोलायचं नाही. कारण आपण आतापर्यंत 100-200 कीर्तन श्रवण केले आहेत. आतापासून आपण किती कीर्तन श्रवण केले? 100-200. आपण कीर्तन काय केले? कीर्तन काय केले आपण? ऐकले की श्रवण केले?
माऊली आत्ताचं कीर्तन आपलं श्रवण करणं इतकं घटक महत्त्वाचं नाही, शब्द ऐकायचा आहे. आजचं कीर्तन समजून घ्या, प्रत्येक शब्द समजून घ्या. पटलं आचरण आणा. तुमचा उद्धार एका तासाच्या कीर्तनात व्हायला पाहिजेच. एकच तासाला माझी समजून एक तासात आपला उद्धार व्हायला पाहिजे. ब्रह्मभूत काय होत असे कीर्तन. माऊली कीर्तनाचं प्रयोजन हसणं, खिदळणं, गप्पा गोष्टी, विनोद, संसाराच्या गोष्टी, हे कीर्तनाचं प्रयोजन नाहीच. काय उपयोग नाही. ते तुझ्या मोबाईलमध्ये हवं ते तुम्हाला पाहता येतं. पण माझा उद्धार, फक्त माझा उद्धार मला करून घ्यायचा आहे आणि ते उद्धार करायचं आहे. पण काय करायचं हे बघा. माता माऊली, जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानोबा, तुकोबा, आपण कोण आहे? हे बघा, मला माझा उद्धार करायचा. बघा हे पहा, जगातल्या कुठल्या माणसाने कसं वागावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते त्याचं वागायला लख लाभ येतो. मला कोणाशी कुठलं देणं घेणं, कुठलं कोणी कसं वागावं त्याची मला काही टीका टिप्पणी बिलकुल करायचं नाही. फक्त मला शब्द ऐकायचा, फक्त मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे, इतकाच माझा हेतू. मला तुमच्या नजरेतून राष्ट्रसंत पाचरेगावकर महाराज, माझे मोतीराम महाराज, रघुनाथ गुरुजी तुमच्या ठाई येतं. तुमच्या नजरेतून मला फक्त माझा उद्धार करायचा, इतकाच माझा स्वार्थ आहे. मला काय तुझ्यावर रुपया घ्यायचा नाही. आयुष्यात कुठल्याही कीर्तनाला रुपया घेतला नाही. गावगाव पैदल कालपुरा, शिर्डी, राहुरी तालुक्यात आहे शिर्डी का, शिर्डी माहिती आहे आपल्याला. तिकडं आपला ड्रायव्हर, आपली गाडी, सगळं आपलं जाऊन 4 पैसे द्यायचे. आयुष्यात रुपया घ्यायचा नाही. आणि अजून एक बदल मला आठवलं. माझ्या जनाबाई, मुक्ताबाई, सगळ्या बायाला तुळशीची माळ ओरिजिनल आणि फुकट भेटत. कीर्तन संपल्यावर ओरिजिनल तुळशीची माळ आणि फुकट प्रत्येकाला उशीर लागत पण घेऊन जावा. अगोदर जनाबाई, मुक्ताबाई, नंतर ज्ञानोबा, तुकोबा. गावगाव मी हेच काम करतो. एकच आहे फक्त, मला माझा अवतार करायचा. मी कोण आहे? माझे जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानोबा, तुकोबा, आपण सगळेच पांडुरंग परमात्मापासून आलो आणि आपण पांडुरंग परमात्म्याला जायचं. आलो कशाला? आपण देवे दिला देह, देवानं देह कशाला दिलाय? मला देह कशाला दिलाय? फक्त भजनासाठी दिलेला. अजून एक लक्षात घ्या, माझा ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई, मुक्ताबाई, जर माझा देह भजनासाठी नाही वापरला, घरदार संसार याच्यात आपण देह वापरला तर माझ्यापेक्षा कुत्रे, मांजरं, डुकरं 10 पट 100 पट बरे. अहो मला 2 लेकरं 3 लेकरं येतात, पण माझ्यापेक्षा डुकराला 30, 40, 50, 60 लेकरं असतात. माझ्यापेक्षा कोंबडीला 30, 40, 50 लेकरं असतात. मग कोंबडी तर माझ्यात काय फरक पडला, गाढवा तर माझा काय फरक पडलाय? लक्षात ठेवा, गाढवा तर माझा काय फरक पडला असं नाही, तर गाढवापेक्षा मी हलका आहे जर मी परमार्थ नाही करत तर. त्याचं कारण आहे, तुम्ही तर रघुनाथ गुरुजी परभणीची कठडीतली माणसं येतो. तुम्हाला बोलणं म्हणजे आज्ञा दाखवलं तरी मी बालक बोबडा बोले का पावलीच का चाले चोज करून रेजवी पावलीची. जर मी परमार्थ नाही केला तर तुम्हाला सांगा, कोट्यावधी जन्माचं पाप, कोट्यावधी जन्म पुन्हा मला भोगावं लागणार. तर गाढव काय करतो? गाढवाच्या जन्माला येऊन भोगून सारतो, भोग कमी करतो. जे माझ्या 200-300 जन्म घ्यायचे तुम्हाला, तर 1 जन्म मायनस करतो. पण मी एक नर द्यायला येतो, मनुष्य देहाला 1 येतो आणि मनुष्य देहाला 1 येऊन कोट्यावधी जन्माचं पाप मी डोक्यावर घेतो. म्हणून लक्षात ठेवा, माता माऊली, ज्ञानोबा, तुकोबा, हे बघा, हेच जन्म मला माझा उद्धार करण्याचं इतकं साधन आहे. दुसरं काहीच नाही. काही सगळा देखावा बाकीचा. माय, भाव, बहीण, भाऊ, चुकती काही नाही, काहीच नाही. तुमचं तुम्हाला कोणीच सोडणार नाही. एकच आहे, रात्रंदिवस रामकृष्ण. आता माझ्या मनात नसता रामकृष्ण गणले, पण तुमच्या भागात जे असेल ते
तुमच्याकडे गोमदोष असेल किंवा काय जे असेल ते, पण रामकृष्ण रामका सतत 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 म्हणल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीच. माऊली जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी झाल्या हिन शक्ती नाकडोळे गळती सांडोण्या पळती रांडा कळती बाईल म्हणे खरं मरता तरी बरं नाशियले गरं फुंकून या तुका म्हणे तुझं नवती कोणी एकाच्या कृपाने वाचले. खरंच माऊली हे सगळे जगातले सगळे 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 सगळेच माय बाप बहीण भाऊ चुलता सगळे सगळेच हे फक्त दिल्या घेतल्या सोबती. तर तुम्ही एखाद्या बाईला 200 रुपये द्या, 300 फुकट, 300 400 500 800 900 1000 रुपये 2000 द्या फुकट, ती तुम्हाला आपलं म्हणेल. का म्हणेल? ते पैसे म्हणून कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मार्ग जाळवता जाईल एका चक्कर पाणी वाचवण्या. जेव्हा माझं नाक मुख गळेल, माझे डोळे गळतील, तेव्हा जी बायको माझं म्हणते माझं ते कसं मला अधिक विश्लेषण करायची गरज नाही. इतर माणूस करत असेल तर मला तसं देणं घेणं नाही. ती बायको कशी असते, आपण कसे कसे काय 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 क्रिया करतो, पण ती बायको याला खर म्हणते. नवऱ्याला ज्या नवऱ्यासाठी काय 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 करत होते, खर म्हणजे काय? गाढव. आता मला सांगा माऊली, जर नवऱ्याला खरं म्हणलं तर ही पुल्लिंग स्त्रीलिंग गाढवी झाली. मग आपण आपला सन्मान करतो, आपण ठरवायचं. म्हणून जगात एकच आहे, पांडुरंग परमात्मा एकच आहे. त्याचं नामस्मरण सतत 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 जितकं होईल तितकं नामस्मरण करायचं. कामामध्ये काम आहे, काही म्हणा राम. तुम्ही काही काम करा, मी तर म्हणतो शिव्या द्या, शब्द ऐकायचा. मी म्हणतो शिव्या द्या, पण अगोदर तुम्ही जनाबाई व्हा. तुझी रानवणकी झाली काय काय बाई. आता जनाबाईची तर एक विषय निघाला, तेच विषय लावले. तुम्ही बार बार पाहिलं, माझी ट्रॅक चुकू नये.
म्हणजे आपण रामकृष्ण 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 म्हणलं तर आपला उद्धार होतोच. हे पण तुम्हाला सांगितलं मी खरंच येडपट महाराज आहे, खरंच आहे. त्याचं कारण आहे की आता मागे ते मुसलमानचा सण असतो, आमच्या घरात नमाज ईदगाह मैदान असतं पाथरला, तिथं मी पाणी जागोजाग पानपोई फुकट असते, मागे पानपोई असते, सप्त्याला अखंडाऱ्या सप्ताह पानपोई फुकट, पाणी फुकट, 100 जार 200 300 500 ठीक आहे फुकट. एका शिवाजी महाराज जयंती फुकट, काही फुकट. मग त्या मुसलमानच्या त्या कार्यक्रमाला पानपोई ठेवल्याला एक उर्दूमध्ये वाक्य लिहिलं, कयामत आने वाली है, जितना हो सके सुकून बटोर कर लो. माझा मृत्यू जवळ आलेला आहे, जितकं होईल तितकं पुण्य प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आता मला उर्दू थोडीशी येते, मी 6 विषयात मी पुन्हा डॉक्टर आहे, पण हे मला सांगायचं नाही, मला फक्त एक सांगायचं आज्ञानी आहे, मी पामर आहे, विषय आहे, मोक्षाची प्राप्ती करू इच्छिणारा. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला खरंच साथ देणार नाही, कोणीच साथ देणार नाही, कोणीच नाही. पण कधी कळण माहिती का, जेव्हा कळण का तेव्हा येळ निघून गेली असणार, तेव्हा उपयोग नाही. लक्षात ठेवा. यांच्याकडे शिकावं. मला जे बोलायचं ते बरोबर क्लिअर केला. माझा तोच रोल आहे. कोळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांगा. जेव्हा आपला प्राण जाईल, माझे ज्ञानभक्त जराबाई मुक्ताबाई ती फार वेळ निघून गेली असेल, म्हणून मी ठरवलेलं की कमीत कमी 50-60 लाख रुपये त्या माळीला अष्टगण बुका गणगोळी डिझेल गाडीत असतात त्याचं सगळ्याला आपल्याला खर्च करायचं. कारण हे वरला संपत्ती घेऊन असं माझं मत नाही. जगातला बाप करी वडील बरं का, जगातला प्रत्येक बाप, मी काय बापापेक्षाही कोंबडी, माय बापापेक्षा कोंबडी लेकराचं जास्त हित करते. माय बापापेक्षा सुद्धा. त्याचं कारण आहे की कोंबडी असं अन्न शोधते आणि अगोदर लेकराला खाऊ घालते आणि नंतर पुढे आपण खाते, नंतर सगळ्या झाल्या पुन्हा खाते. जगातला प्रत्येक बाप मुलासाठी पैसे जमा करतो. जगातला प्रत्येक बाप. पण बाबा रे, तुझ्यासाठी काय जेव्हा एक तर माझा विश्वास आहे की मला न्यायला येणारच नाही. त्याचं कारण श्वासा इतके मोज गेले आहे. माझं असं गप्प मारून माझं स्वभाव धर्म नाही. एक गप्पची बसायचं मनात मनात रामकृष्ण 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 हे माझं धन आहे. राम रतन धन म्हणजे पाहिजे.
फक्त राम द्या, मला दुसरं काही येत नाही, काहीच येत नाही, मग ठीक आहे आपलं जे आहे ना सगळ्याच सोपं झालं नामापुरते साधन. म्हणून आपण रामकृष्ण म्हणायचं. तुम्हाला दुसरं कोणीच सोडणार नाही, कोणीच नाही. माय बाप बहीण भाऊ सगळे संपत्तीचे सोयरे. काळाची समजू नकाच की मरण 80ला 90ला 100ला येणार आहे, हे खोटे. लक्षात ठेवायचंय. सटवीनं माझ्या ललाटावर जितका श्वास दिला आहे त्या श्वासाचा शेवटचा श्वास मी घेतला तर उत्सवास सुद्धा टाकायला संधी नसते. कोणी असं जगात आजपर्यंत एकही गिराईक तुम्हाला पाहायला भेटलं नाही. यमदारात आलाय आणि यमाला त्याला 1000 रुपये दिले तर आणि ते मला वर्षभरासाठी मला राहू दे. वर्ष कशाला, महिन्यासाठी नाही, 1 मिनिटासाठी नाही. पण माझ्या ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई एक वाक्य विसरला तुम्ही. एक वाक्य विसरला. जगाच्या पाठी एक असा शूरवीर धाडसी तरुण योद्धा होऊन गेला. जगाच्या पाठी एक शूरवीर धाडसी योद्धा होऊन गेला की ज्यानं काळाला प्रत्यक्ष जिंकलं, काळावर मात केली. आणि तो योद्धा म्हणजे कोणता? आपल्या आजच्या काळ अभंगातले आमचे तुकोबराय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. म्हणजे फक्त एकच होऊन गेला. नाहीतर मग श्रीमंत माणसाने ते राहिले असते जिवंत, समजा महिना 2 महिने 4 8 सो नाही काही. म्हणून रामकृष्ण 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 म्हणल्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही शेवटची वेळ बसू नका की पुन्हा म्हणून पुढच्या वर्षी म्हणून आपण दिंडीला पुढच्या वर्षी जाऊ, पुढच्या वर्षी जाऊ. त्याच्या
पुढच्या वर्षी जाऊ कशाच्या आधारावर बोलता तुम्ही? उद्या तुम्ही जिवंत राहा हे गृहीतक धरलेलं आहे, हे चूक आहे. हे गृहीतक 100% चूक आहे. श्वास संपला सो बस. म्हणून रामकृष्ण आताच ठाईच आता तरी पुढे नका करू नाश. माय बाप आपल्या आयुष्याचा नाश नको 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 नकोच. काहीच उपयोग नाही हो. हे बघा माझं काय चुकतंय तुमचं म्हणणार नाही मी. माझं काय चुकतंय जवळ मी मशानभूमीत असतो तो म्हणतो काय खरं नाही माणसाचं काय नाही आता बोलला काल बोलला असं तसं म्हणतो. आणि जसं मशानभूमीत घरी येतो कपडे काढतो आंघोळ करतो आणि कपडे ओले ते भिजून सगळे क्लिअर करतो आणि पुन्हा शेतात जातो. अरे हे भाकरी केली का ते अरे काय हे नको हे बघ खोटा आणूच नका. हे खोटे ढोंगीपणा असते मानभावपणा म्हणतो ढोंगीपणा हे 100% चूक आहे. खोटंच आहे. जे आहे ते खरंच आहे. खरं बोलायचा फायदा सांगतो. मनात काही ठेवायचं काम राहत नाही. 100% खरंच बोलायचं. मनात काहीच नाही फक्त एकच आहे सतत आपलं पक्क ठेवायचं. माझा पांडुरंग करमत नाही जगात माझं माय नाही बाप नाही बहीण नाही कोणीच नाही आमचा नियंता फक्त माझा पांडुरंग नाही रे नाही कुणाचं कुणी नाही रे नाही कुणाचं कुणी नाही रे नाही ज्या क्षणाला मी मरण ना त्या क्षणाला फक्त बायको 10 मिनिटं तिला उमाळा येईल रडन उमाळा बघा शब्द मी एकही शब्द चुकीचा बोलणार नाही. बायको 10 मिनिटाचा उमाळा येईल 15 मिनिटाचा अर्ध्या घंट्याचा बस. पुन्हा लोक आले पुन्हा रडन. लोक आल्यानंतर पुन्हा आत्या मामा काका येतील ना आल्यानंतर रडन. आणि आत्या मामा काका येणारे चालू असतात. चालू कसे जेव्हा कळालं ना तेव्हा तिथून पुढे घरी आवरावरी करायची. जाऊ आता सावकाश आता जाणं होत नाही ना उद्या सकाळी जाऊ. येताना गप्पा गोष्टी करीत जातात. नवरा गाडी आली असेल ना तर गप्पा गोष्टी मस्त हसून खेळून त्याच्या गाई माय नाही काही संबंध नसते. इथं जवळ म्हणजे दारात आल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं जवळ म्हणा विषय मिटला. पुन्हा निघताना एकदा आला तो मला आला नाही सो निघते चल. आणि लगेच निघाले गावाच्या बाहेर नाही गेले आपलं काय भाजी करायची खुरपायचं काय ते मला सांगा. या संसाराचा काय उपयोग आहे बाबा आपल्या जगात. हे पहा जगात कसं आहे माहिती आहे का जन्म शाश्वत आहे. मी आहे याचा तर माझा जन्म झाला. उपजे ते नाश जन्माला आलंय ते एक दिवशी मरणारच आहे. शाश्वत जन्म शाश्वत मृत्यू ह्या दोघांमधलं अशाश्वत अंतर म्हणजे जीवन. किती दिवसाचे माहित नाही. जन्म पक्का होता ना मृत्यू पक्काच आहे ना. देहाच्या गावा आल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून नाही धनंजया जी आपले. मी देहाच्या गावाला आलो ना म्हणून बघा माझी तळमळ एकच आहे. मला माहिती आहे मला कीर्तन कोणी देत नाही. मला कीर्तनाला कोणी बोलीत बी नाही कोणी देत नाही. कारण असा लोकांचा विश्वास आहे का समज आहे
जे महाराज जास्त पैसे घेईल ते श्रेष्ठ चांगलं, जे कमी रेंज आणि जे महाराज 1 रुपया घेत नाही उलट 10 रुपये देतो त्याला काहीच येत नाही. स्वागत आहे मी असं येणे तरी मुलकूच अर्जुनाने प्रत्यक्ष म्हणत मी आपण करीच नाही. जेव्हा मला कीर्तन करायची हौस आली तेव्हा मी सरळ शेतात जातो. माझं चिंतन माझे लता वेली वृक्ष झाडे त्यांना चिंतन मांडतो. कांदा मुळा भाजी अवघ मिठाबाई लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा. तेच माझे सगळे तेच आहे, दुसरं काहीच नाही. शेतात जायचं आपलं 1-2 तास कीर्तन करायचं विषय म्हणजे का काय मला कोणाला सांगायचंय मला तुम्हाला सांगायचं असं नाही. तुमच्या रूपातला पांडुरंग परमात्मा यांना मी बोलतो दुसरं कोणीच नाही. मला काहीच नाही. मला तुम्ही असं गावचे हात कुठल्या ते माझ्या डोक्यात काहीच नाही. म्हणजे एकच आहे आमचे राष्ट्रसंत पात्रगावकर महाराज यांचा चेहरा मुखवटा दिसतो. माझे रघुनाथ गुरुजी परभणीकर माझे मोतीराम महाराज माझे मारुतराव महाराज त्यांच्याशी मी इतकूच करतोय. म्हणून आपण लक्षात ठेवायचंय आपला उद्धार करायचं एकच साधन ते काय की आमचे तुकोबारे अभंगाच्या प्रथम चरणात मला सांगा जनाबाई सांगतात की जे ज्ञानेश्वरी वाचील त्याच्या लोटागण जातात. ज्ञान कोणाला होईल? मुडाला होईल, मूर्खाला होईल. कशाला? दगडाला ज्ञान होईल. आणि खरं सांगा माऊली जगाच्या पाठीवर एकच असं मंदिर आहे. शब्द आहे का? जगाच्या पाठीवर एकच मंदिर आहे की ते मंदिर फक्त दगडाचं आहे. तुम्ही म्हणता की सर मी सर सुद्धा मास्तर सुद्धा की सर हे दगड दगड होता नाही त्याला आम्ही मातीचं केलं हे केलं तसं नाही म्हणत मी. ज्या दगडाला माझ्या माऊलीनं माझ्या ज्ञानोबायाने पाठ टेकवली त्या दगडाला विश्वास दिला माऊलीला ज्ञानेश्वर माऊलीला त्या ज्ञानेश्वर माऊलीला विश्वास दिला दगडाचं मंदिर आहे आज आहे ना. म्हणजे ज्ञान कोणाला होतं तुम्ही कोण आणि आमच्या भागात अनेक बाई आहेत त्याला वाचण्याला अवगत येत नाही पण
मला सांगा, मला कोणा टीका टिप्पणी नाही, पण माझ्या जनाबाई मुक्ताईनं वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला. त्या किती छळ सहन करतात, किती त्रास करतात, कसं 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 तुम्हाला सांगा. अनेक सगळ्यांनाच पाठदुखी कंबरदुखी त्रास असू शक्य, पण माझ्या ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई तुमच्या पाठीला निघणारी कळ माझ्या पांडुरंग परमात्म्याला कळते. तुम्हाला होणाऱ्या वेदना या वेदाचं रूप आमच्या विठ्ठलाला कळतं आणि त्याचं परिमाण तुम्हाला 100% देणारच. म्हणून माझे ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई मला फक्त अभंगच पाठ असावा का? ही फार छोटी अवस्था आहे, फार प्राथमिक अवस्था आहे. उलट माझा रोल आहे गावकऱ्यांना सांगावं की महाराज ह्या अभंगातून बोला. एकच अभंग घ्यायला मतलब नाही ना, एकच गाडी फक्त पाठी बदल गाव बदललं हे चूक आहे. तुम्ही सांगा महाराज ह्या अभंगा बोला, जसं तसं बोलायचा प्रयत्न करू, पण अभ्यास तर नाही करणार. म्हणून अभंगच मला पाठ असा असं नाहीये. अभंग आचरणात आणावा, अभंग आचरणात आणावा. तुकोबाचे अभंग, ज्ञानोबाचे अभंग, सावताबाचे अभंग पाठांतरासाठी नाही, म्हणण्यासाठी नाही, आचरणात आणण्यासाठी. मी स्वतः अभंग आचरणात आणतो, जाहीर वक्तव्य केलेले आणि त्या वक्तव्य ठाम. मी स्वतः तुकोबाराचा अभंग आचरणात आणतो. सो जे कीर्तन करावे ते अन्न न शिवावे, बुक्का लावणे भाळा, माळ घालणे गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जाना, तुका मने द्रव्य देती घेती तेही नरका जाते. हे अभंग मी 100% जगतो. ज्या गावात कीर्तन करायचं त्या गावात जेवायचं. पण अशी पंगत असेल समजा, पंक्तीला बसून जेवायचं. पंगत सगळे माणसं बसलेत ना, आपली रांगेला बसलेत ना, आपण रांगेला बसून जेवायचं. कोणाच्या घरात जाणं नको, कोणाच्या दारात नको, कोणाला बरं नको, वाईट नको, काही नको. कारण गावात एखाद्या गावात जाऊन 4 त्या घरी जाणं, पुन्हा 4 घरी येणं, 4 घरी जाणं, त्या घराचा घरोबा आपण केला तर त्यापेक्षा माझं घर कोणतं वाईट आहे. अहो कितीतरी कोटीची मालमत्ता आहे ना, मलाही माहिती आहे किती कोटीची मालमत्ता असतात. मग ते घर कोणतं मला बायको टाकून दिलं का? नाही. पण घर नको, प्रपंच नको, बायको चांगल्या अर्थानं नको, कोणाचं काहीच नको, फक्त रामकृष्ण 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 इतकंच. कारण मी वेगळ्या, बायको वेगळी, यथा काष्टाचे काष्ट. आज बायको कोणाची आहे? देहाची, माझी नाही. आत्माराम वेगळा आहे, माझा आहे. आत्माराम माझा वेगळा आहे, तिचा आत्माराम वेगळा आहे. ती देहाची बायको आहे. समुद्रामध्ये 2 वणके लाकडं असे लाटानं जवळ येतात आणि लाटानं ते दूर जातात. जेव्हा ते 2 लाकडं जवळ आले तेव्हा लाकडाला एका दुसऱ्यावर प्रेम होतं का? नव्हतं. दूर गेले तर दुःख झालं का? नाही. तेच माझं तत्व आहे. आज माझी बायको देहाची बायको आहे, आसक्ती नव्हती आणि आज नाही. असं जर वय झालं पण असं बोलू नका अर्थ. देहाची आसक्ती 20व्या वर्षी बी नव्हती आणि आज बी नाही, काही उपयोग नाही. मी रडून साईडला लग्न नको मला, पण मराठ्यात कसं असते माहिती का, की नोकर लागली की लगेच घडकी गळ्यात पडते. आपण रडेशा काय करू शकतो? आपण काय भांडणं माझा होते, पिंड नाही माझा, पण त्या सोयरेधारी करतात ते आपल्याला शेवट सोबत असो. तर आपण रामकृष्ण म्हणायचं, 1 रुपया पण घ्यायचं नाही. आता बुक्का लावणे भाळा, बुक्का लावला ना त्याचे बुक्का लगेच त्याला देऊन टाकला, हाराचे पैसे लगेच देऊन टाकले. कारण मी जरी घेऊन हार आणला असता 5 रुपये बरोबर तरी तर हार घेतला असता, या हाराला 10 रुपये लागतात ना, ते 10 रुपये लगेच देऊन टाकले. नको, माळ फुकट नको, मुळात माळ घालूच नाही, ही पद्धत चुकीची. महाराज लोकांचा आदर सत्कार दुसऱ्याचा करा, मात्र काही देणं घेणं नाही. पण महाराजाला एक पाहिजे इतका आदर, तुम्ही जावायचा एवढा आदर करता, मुलात इतका करता. महाराज आचरण करा. महाराज 2 मिनिटं कसा होता हा महत्वाचा नाही, 22 तास वागतो कसा. मला तर असं वाटतं 10 पट मला वाटतं तुम्ही माझ्या पाथरीला यावं आणि पाथरी आल्यावर मला सांगा, फोन करा, महाराज कुठे तुमचं घर. अचानक न बघता घर बघावं. मी दिवसभर कसा वागतो लक्ष द्या. माझे ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई
नेमका मी कसा आहे फक्त माझ्या आई वडिलांना माहित होतं. जगात कोणालाच माहित नाही. नेमकं माणूस 2 तोंडे असतात, 100 तोंडे 20 तोंडे असतात. नंतर बायकोला माहित आहे, नंतर पोराला माहित आहे, नंतर शाळेतल्या पोराला माहित असते, मास्तरला माहित असते खरा कसा आहे. म्हणून मी देहभक्त पर्याय नाही, का हरिभक्त पर्याय नाही, का धनभक्त पर्याय नाही, फक्त माझ्या पांडुरंग परमात्मा माहिती. आता पत्रिका असते पाहिलेलं डॉक्टर अशोक महाराज परभणीकर. आता महाराष्ट्र बाहेर माझे कीर्तन असतात म्हणून परभणीकर नाव द्यावं लागतं. म्हणजे मी हरिभक्त पर्याय आहे का, हरिशिरत आहे का पत्रिकेपुरतं फक्त हरिभक्त पर्याय नाही हे मला माहिती आहे. तुम्हाला काय 2 भेटले, तुम्हाला वाटतं महाराज चांगले झाले सो खोटं. मी धनभक्त पर्याय नाही का, धन बघून कीर्तन करतो का, 4 पैसे जास्त देत ना तर चांगलं कीर्तन करू, कमी पैसे देत ना जरा सो करू. देहभक्त पर्याय नाही का मी, हा देह सुद्धा माझा नाही, देह काळाचे धन कुबेराचे इथं काय नाही, काहीच नाही. म्हणून रामकृष्ण म्हणायचं 1 रुपया कधी घ्यायचा नाही. पहिल्या काळात घोड्यावर महाराज लोक घ्यायचे. डमणी असते डमणीत लोक महाराज यायचे. मग सांगायचे हे ते घोड्याला बैल ते हरभरे हरभरे घाला कशामुळं बैला ते बाटू चांगला बाटू टाका बैलाला. महाराज बैला म्हणजे काय हे झालं का, मी सेवा करायला नव्हतो इथं, कशाला आलो मी सेवेला. मग सेवा आहे का काय आहे नेमकं, पैसे घेता सेवा होती का नाही. आपला सरकारी गाडी असतो पैसे घेतो, ती सेवा झाली का नाही, ती मजुरी झाली ती. म्हणून रामकृष्णाचं पैसे घेणं नको, देणं नको, काही बोलून आपल्या मनात 10 रुपये द्यायचे आपण. लक्षात ठेवा माझे धनाबाई मुक्ताबाई तुमच्या गावाचं नाव काय घेतलं मी, शेषराव धोंडोजी भरोसे ह्या माणसाचं नाव घेतलं. ह्या माणसानं तुमच्या गावचा इतिहास केला. तसं जेव्हा केव्हा आसोला गावचा इतिहास लिहिला जाईल वारकरी सापडायचा तेव्हा ही नोंद होईल की डॉक्टर अशोक महाराज परभणीकर यांनी सप्ताह उभारण्यात हातभार लावला होता, पाडण्यात नाही, उभारण्यात. म्हणून रामकृष्ण म्हणायचं 1 रुपया घ्यायचा नाही, 1 नको देती घेती दोघं नरकात जातात. तुम्ही वर्गण दिली देणारा नरकात जातो, धर्म करता कधी पाप होतो. देणार दोघं नरकात जातात. महाराज किती वेळ जाते नरकाला देवदानी, आणि देणारा वाटतं आपल्या घरचे पैसे नाहीत नाही सो आले ते. म्हणून रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्यायच नाही. आपल्या नरकाची प्राप्ती नकोच. भेटीला जायचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही अनेक मार्गाने पांडुरंगाच्या भेटीला जाऊ शकतात. 9विध भक्तिदार, त्या 9 भक्ती कोणत्या भक्तीला जाऊ शकतात. याशिवाय प्रत्येक युगाला भक्तीचं रूप वेगवेगळं भक्तीचं रूप आहे. ध्रुव बाळाने वेगळी भक्ती केली, कोणी हाडाचे हाड जिजून जाऊस तर भक्ती केली, 1400 वर्ष कोणी भक्ती केली, कोणी 1200 केली, 1000 केली. पण इतकी वर्ष आपल्याला भक्ती करणं शक्य नाही. आपली जर महिना 2 महिने 3 महिने 4 महिने भक्ती करणं ठीक आहे. समजा जवळ बुद्धी आहे तवर भक्ती करणं ठीक आहे. जवळ आपली वाचा आहे, जवळ आपले मेंदू आपला शुद्धीवर आहे तर भक्ती करणं शक्य आहे. म्हणून आपण भक्ती केली पाहिजे. इतर कुठलेही मार्ग आपण अवलंबू नका, त्या मार्गात तुम्हाला देव भेटेल. पण काशीला देव भेटतो पण शीत कापावं लागतो, डोळ्यातून आसू नाही पाहिजे, नाही निघायला पाहिजे, असं पूर्ण शीत करत आणि कापला जर मग तुम्हाला देव भेटतो. पण बाबा इथे तसं नाही. देव आमचा पंढरपूर इतका बळा, इतका साधा आहे, इथं कटीवर हात आहे, इतकं या तुम्ही या वाट पाहिजे बा भेटीची आवड वाट पाहतो. आणि माझं ज्ञान होतो काय, धनबाई मुक्ताबाई, माझ्या धनबाईला माहिती आहे की मुलीची माय ही बाय असते ना, मुलीची किती वाट बघते. मुली म्हणजे आता आज कालच पंचवीस झाली ना,
पंचमीला यायची बरं का बाई, पंचमीला यायची बरं का. ते अक्षरशः इतकं वाट बघते, डोळ्यात पंचप्राण वाट बघते, माझी मुलगी यायची, माझी मुलगी यायची. मग तितकी वाट आपण करूसाठी का बघत नाही? आपण पांडवा तितक्या भेटत तितक्या तळमळीने आपण गेलो देवाला भेटतोच भेटतो. फक्त एक रूप पांडवाशी एक रूप पाहिलं तुम्ही, दुसरे देव नको 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 यासाठी ती फार यात्रा बघायला. आमचे सावताबाबा कालचा सावताबाचा काल परवा अखंड सुद्धा महाराष्ट्र गाव झाली होते. त्याचा छोटा प्रसंग होता, त्यांनी मसोबा उचलला आणि घडाखाली काढला. म्हणजे शेंदरी हेंदरी दैवत, शेंदरी हेंदरी दैवत स्वतःला खायला मागतात, स्वतःच पोट भरलं नाही दुसऱ्या किती देणार, काय देणार आणि काय काय मागतात. मला लई उल्लेख करायची गरज नाही, काय काय मागतात काय काय नाही. हा घटक वेगळा आपल्या बाळकडे लोकांची 100% दत्तक करते. म्हणजे आपण एकच आहे, फक्त रामकृष्ण 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 राम म्हणलं. तुम्ही जितक्या आतुरतेनं जितक्या प्रेमळपणाने तुम्ही भक्ती करता तितका देव लवकर भेटतो. खटवावर यायला किती लवकर देव भेटला. एक तासावरला खटवंगराया
तुकोबाराच्या मोठ्या महात्म्यासाठी टाळ्या वाजवून आपण प्रोत्साहन देऊया. म्हणून कुठलेही छोटे मोठे मार्ग, कुठले शॉर्टकट कधी यशाला जात नसतो. लक्षात ठेवा, कॉप्या करून माणूस फक्त पास होतो. आता 6 विषयात जवळपास मला 80% मार्क आहेत. 82, 80, 83 असं पाठवून दिसते. मनात आतमध्ये असं काहीतरी माहिती. म्हणून कुठल्याही छोट्या मोठ्या मार्गाने हाम रस्त्याने जायचं आणि हाम रस्त्यात एकच मार्ग, ज्या मार्गाने सात सुंदर गेलं तर लक्षात ठेवायचं, माझे ज्ञानोबा तुकोबा सावतोबा धर्मानं वागतात असं नाहीये. शब्द ऐकायचा, माझे ज्ञानोबा तुकोबा सावतोबा धर्मानं वागतात असं नाहीये. ते जसे वागले आहेत तसा धर्म तयार झाला. वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते. माझे बाप सावतोबा ज्ञानोबा तुकोबा माझे बाप येतं, माझे आदर्श येतं आणि ते ज्या मार्गाने येतं त्या मार्गाने डोळे झाकून द्यायचं. 100% आपला उद्धार होतोच का. पण परंतु काही करायचं का नाही. शंका कुशंका धरल्या तर तुमचं काहीच उद्धार होणार नाही, काहीच होणार नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शीश बोल. म्हणून रामकृष्ण म्हणायचं आमचे तुकोबार आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, लावणी मोडोनी वाटा सूक्ष्म कर मोडोनी वाटा सूक्ष्म मोडोनी तुकोबाराच्या पालखीचा खरा मानाचा अश्व एकच आहे फक्त, आणि तो अश्व पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आमचा. माझे चुलत भाऊ त्यांच्याकडे गेले ते भाऊ असतं ना नारायणराव रमणराव मुकदम त्यांचा आहे, आणि माझा मुलगा अश्वाच्या सेवेला असतो. हे माझं भाग्य. दुकान बंद करून 22 दिवस 25 जे लागतं ना दुकान पूर्ण बंद करायचं
ते धन कमवायचे. हे पैसा करून काय पैसा हे बघा प्रारब्धाने आपल्याला पैसा मिळणार आहे. तुम्ही पैशाच्या मागे लागलात ना लक्ष्मी पळून जाते. लक्ष्मी माझ्या पाठीमागे आली पाहिजे. कमीत कमी महिन्याकाठी 2.5-3 लाख रुपये मला कशी भेटतात. कायद्याच्या भाषेत का कायद्याच्या भाषेत कायद्याच्या भाषेत कळलं म्हणजे पगाराचे म्हणा घर किरायचे म्हणा असे कायद्याचे दुकानाचे कायद्याचे. म्हणून आपण हे धन लय महत्वाचं नाही. फक्त रामकृष्ण धन मिळालं पाहिजे. आणि मुलगा चांगला असणं मुलगी चांगला असणं हे वैभव आहे. कुळी कन्या पुत्र होते सात्विक तयाचा हरी वाट प्रेम वाटतं. शब्द काय बोलतो बायकोबद्दल मला प्रेम वाटतं. ते या अर्थानं वाटतं की तिचे वडील यांना तुकोबाराच्या पालखी तुकोबारा देवघर आहे ना अशा वेळेला तुकोबाराच्या पालखी तुकोबाराची पादुका असते देवघरातून घ्यायची डोकं घ्यायची असं पूर्ण प्रदक्षिणा करायची नंतर पालखी ठेवायची. हे मान गेल्या आषाढीच्या वेळेला माझे सख्खे सासे प्रल्हाद महाराज दाससाहेब सोळंकी गंगा मसलेकर यांना मिळाला होता. म्हणून मला तिच्याबद्दल प्रेम वाटतं. म्हणजे ते रक्त आहे ना तुकोबाराच्या पादुका डोकं घ्यायचं भाग्य लाभलेले जे जीव आहे त्या जीवाचं रक्त आहे. आणि ते रक्त असल्यामुळे मला ते आवडते. शरीरात आसक्ती नाही. आसक्ती म्हणजे आसक्ती आहे. तुम्ही मला आवडतात यासाठी आवडतात की ज्ञानोबा तुका जय जयकार करतात. एखादी बायको सासूचं करते सुनाचं करते सासू भावजाचं करते कशामुळे करते तिचा नवरा आहे म्हणून करते. सो नवरा समजा नवऱ्याचं ते बिनसलं तर सासूचं करेल का ती नाही. म्हणून रामकृष्ण म्हणणार जगातले कोणतेही माणसं ओम नमः शिवाय म्हणा काही म्हणा फक्त म्हणा काही म्हणा मला आता नसा ते भिंड ते पटकन दुसरं लोक येत नाही. ती बायको कधी रागावती की तुम्ही तुम्हाला कळतं का जगातील प्रत्येकाची बायको असं वाक्य बोलू शकते. तुम्हाला कळतं का म्हणजे काय झालं तुम्ही इकडे गेले की रामकृष्ण म्हणतो बाई करू का मग ते आवडायला कठीण जातं. म्हणजे मला लक्षात येत नाही की आपण आता इकडे गेलो आपण रामकृष्ण म्हणायचं नाही हे कळायला कठीण येतं. जाऊ म्हणून रामकृष्ण म्हणलं पाहिजे. ती आपली बायको सुद्धा आपली आई असते. शब्द ऐकायचं मी काय बोललो. प्रत्येक पुरुषाची बायको क्षणाची बायको असते. अनंत काळाची माता असते. माझे ज्ञान होतं बघा जेव्हा तुमचा विष्टा येईल हग्न मुक्त होईल तेव्हा तुमचं कोणीच करणार नाही. सून करणार नाही पोरग करणार नाही पोरगी कवा येईल करणार नाही फक्त बायकोच करेल. हे म्हणजे शेवटच्या अंतापर्यंत आईसारखी सेवा सुश्रूषा करेल बायको. म्हणजे मी माझ्याबद्दल बायकोला निघण्याची पण मानत नाही मी हे लोकांच्या अगोदर. म्हणून रामकृष्ण तुम्हाला पर्यायच नाही. आणि त्या आपल्याला यासाठी काय करायचं मग आपण टाळ प्रथम घ्यायचं जय घोष करायचा ब्रह्मनाम करायचा तुकोबर आहे अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात की लावणी मृदंग लागोनी मृदुंग श्रुती टाळा घोष लागोनी मृदुंग श्रुती टाळा घोष हरी राम
माझ्या कपड्यावर किती डाग आहेत किंवा मी शर्ट कसं घातले, पॅन्ट धोतर कसं घातले, फेटा कसा घातलाय, ह्यावर किती डाग आहेत ह्याचा अंतरंग विचार करण्याच्या माझ्या चरित्रावर किती डाग आहेत हा घटक महत्वाचा आहे. पांढरे शुभ्र बघायचे कपडे असं उपयोग नाही. माझं काळीज, माझं वागणं 30ला कसं आहे, 40ला कसं आहे, 50ला कसं आहे, 20ला कसं आहे, 19ला किती कसं आहे, चारित्र्य वागणं कसं आहे हाच घटक महत्वाचा आहे. दुसरा घटक काहीच नाही. लक्षात ठेवा, नजर. हे पहा ज्ञानोबा तुका आपण याबद्दल सबसे नापास आहे. नजर या शब्दाबद्दल वापरतो. नजर हा शब्द फक्त जनाबाई मुक्ताबाईला कळतो. कोण्या माणसाची कशी नजर आहे. देवाच्या दारात आपण उभा राहिलं तर जसं मगाशी मी पाचले बाबा महाराजांचं दर्शन घेतलं तर मला इतकं अष्टसाथी बाबा जागा झाली. मला अरे तिथं मी गेलो पाचले बाबा, तिथं सेवा केली, तिथे पायऱ्या दर्शन घेतलं, तिथं जी भूमिका आहे का, तिथे मला अनुभूती आली का ती इथं दिसली मला. माझी नजर कशी आहे हा घटक लय महत्वाचा आहे. जेव्हा मी पांडुरंग परमात्मा दर्शन घेतो त्यावेळेला माझी जी नजर असते ती नजर आयुष्याच्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवतो. वागणं महत्वाचं आहे. वागणं याच्यापेक्षा दुसरं महत्वाचं काहीच नाही. तुम्ही रामकृष्ण म्हणू नका, पण आचरण करणं लयच महत्वाचं, वागणं लयच महत्वाचं. दुसरं काही तुम्ही रामकृष्ण प्लस येते, प्लस मध्ये येते, पण तो वागणं हे याच्यापेक्षा महत्व दुसरं काहीच नाही. पण आपलं आचरण चांगलं, माझं आचरण चांगलं पाहिजे हाच माझा पहिला रोल आहे. आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे आपण एक भजन घेऊया. आपल्या उन्नतीचा मार्ग कथन करणं तितकं महत्वाचं आहे. त्यापेक्षा अजून थोडंसं महत्वाचं हे, माझी जात अगोदर मी शिक्षक आहे, अगोदर मी मास्तर आहे. माझा धर्म मला पाळायचा आहे. तो धर्म आहे. माझे ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई तुमचा नातू अभ्यास करतो का, शिकतो का हे तुम्ही जातीनं तपासा. इथं बसून अभ्यास कर, कोणाच्या घरी जाऊ नको, कुठेच अभ्यास कर, सगळी सोय इथेच अभ्यास कर. मी चिमणीवर अभ्यास केला नाही. ती मी एकदम बारीक वाद करायची, रॉकेट टिकलं पाहिजे म्हणून. कुडाच्या घरात आणि धोतर आडवं लावून, दरवाजा असते ना, धोतर आडवं लावून आमची पहिली रात्र झाली होती. कुडाच्या घरात आणि दरवाजा नव्हता ना, मग ते धोतर बाहेर काय आई वडीलच येत नाही, दुसरं कोण नाही. मग वास्तव खरं सांगा, खरं बोलला काहीच हरकत नाही. खरंच पाहिजे. म्हणून तुमचा मुलगा अभ्यास करतो का तुम्ही तपासा. इथं बसून अभ्यास कर तर अभ्यास होणार आहे. मुलगा नावाचा अभ्यास करत नाहीच हे जाणीवपूर्वक बरोबर 1% 2% करत असं ही गोष्ट सोडून द्या, पण फार कमी. मुली नावाचा अभ्यास करते, पण बाबाने मुलापेक्षा फार घातक आहे. मुलगी नावाचा अभ्यास करते, पण त्या मुलीचा इगो फार वाढलेला आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला झटका बसला ना, धोका दिला ना, समाजातून दाखवणं अवघड होईल. कडक मला अजून वेगळा शब्द बोलता येत नाही. म्हणून तुम्ही इथं बस, कोणाच्या घरी अभ्यास करून काय, इथंच बसून अभ्यास कर, इथंच बस, आपलं लाईट आहे इथंच कर, तर तुमचं भलं होणार नाही तर काही होणार नाही. म्हणून तुम्ही प्रत्यक्षाला रामकृष्ण हेच म्हणायचं का, तसं इथं बसून अभ्यास भौतिक प्रगती होणार आहे, नाही तर काहीच होणार नाही. म्हणून हे तुम्ही केलं पाहिजे आणि हे तुमच्या भविष्याचा फायदा राहणार आहे. म्हणून काळाचं जाण आणि भान ठेवणं आवश्यक आहे. माझे ज्ञानोबा तुका, माझे जनाबाई मुक्ताबाई, कुठे जा, सुखात राहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःला मात्र जपा जरा, कारण माझा प्राण त्यात आहे.
तुम्ही ज्ञानावर पाच जणांवर तबाई तुम्ही माळकरी आहात तुम्ही कीर्तन समज करतात तुम्ही भाई होतात तुमच्या घरात खरं मला प्राण्यावर खरंच माझ्या लेकरापेक्षा तुमच्या जास्त प्रेम आहे माझ्या बायकोपेक्षा प्रेम जास्त आहे माझ्या मुलामुलीपेक्षा जास्त प्रेम कशामुळे ते मुलं ना रक्ताचे म्हणून नाही तर तुम्ही माझे ज्ञानभक्त व्हायचे तुमच्या माझ्या तुम्हाला परमात्मा भेटणार आहे म्हणून तुमच्या माझं जास्त प्रेम आहे म्हणून वेळचं भान मी ठेवतो या ठिकाणी झालेली सेवा तर या ठिकाणी तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या सांगतात बोला मला साधा शेवट तू कमान महापता के पति Ah
समाधान वाटलं. मी पहिलीच्या वर्गाला असताना काकडा भजनाला जायचं. 3ला उठायचं, चूल पेटवायची, आंघोळ करायची आणि काकडा भजनाचं. अगदी खूप दिवस झाल्यानंतर सुद्धा नंतर मग मायबापाला कळालं. मायबाप म्हणजे गरीब होते ना, 7 लोकांच्या घरात जिंदगी गेली होती. मी डोका साल घातलेला 10वी नापास झाले. खोटं नाही बोलत. 6 विषयाचं एम ए म्हणलो का तसं हे सांगणं आवश्यक आहे. 10वीला इंग्लिश नापास झालतो. डोका साल घातलं. 1200 रुपयात 12 महिने कोरडे. कळतं कोरडे. मी काकडा भजनाला जायचं. मग माईला कळालं की पोरग काकडा भजनाला चाललंय. म्हणजे टाळ आणला छोटासा आणि टाळ घेऊन चाललो. दुसऱ्या दिवशी मला ते भजनी लोक असतात ना, ते मला हाकलून दिलं. हे तुला कळत नाही, चल जायचं. तर मला आतमध्ये बसूच दिलं नाही. नंतर मला कळालं का बसू दिलं नसतं. ते टाळ वाजवलं मी, ते ठेक्यात येत नव्हता आणि आजही मला येत नाही. खरं पण फायद्याचं बरं का. मग तवा जर थोडंसं असं मला समजून सांगितलं असतं तर कदाचित वेगळं रूप झालं असतं. असो हा भाग याचा आहे, आपल्या भाग्याचा भाग आहे, आपल्या नशिबाचा भाग आहे. आपला अखंडानाचा सोहळा मुंजाभाऊ मामा देवकर यांनी आमंत्रण दिलं आपल्या गावकऱ्याच्या वतीनं. त्यांच्या चरणी मी लीन होतो. आकाश महाराज त्यांची 3री सवय होती की आपली सोबत असण्याची. तुमच्या चरणी लीन होतो. आमचे बंडू महाराज ढगे. आवाज खरंच चांगला आहे बरं का. गायक चांगले आहेत, आवाज चांगला. बरं वाटलं मला गायन येत नाही पण थोडंसं उलिसं कळतं. आमचे इंद्रजित महाराज जावळे, याशिवाय सुदर्शन महाराज भरोसे, आमचे पवन महाराज चोपडे, मृदंगाचार्य महाराज, कृष्ण महाराज गिनगिने, आमचे दत्ताराव महाराज, दत्ताराव नागोराव हेगडे आणि संदीप महाराज हेगडे, गणेश महाराज हेगडे, आमचे संतोष महाराज इंगळे. याशिवाय सर्वच माझे खपाट पिंपरीचे महाराज श्रीपाद महाराज खपाट पिंपरीकर यांना आणि सर्व चरणी लीन होतो. आणि झालेली सेवा माझं खूप चुकलेलं आहे आणि म्हणूनच मला कीर्तन भेटत नाही. खूप चुकले, तुम्ही सहन करून घेतलं. माझे ज्ञानोबा तुकोबा माझं जे आहे, जे मी बरं असेल ते माझ्या मारुतराव महाराजाचं आहे, माझ्या रघुनाथपूरची परभणीकरचं आहे, माझे मोतीराम महाराजाचं आहे, पाचलेगावकर महाराज जे आहे त्यांचं. आणि जे चुकलंय ते फक्त माझा बुद्धीचा दोष आहे, माझं अज्ञान आहे. माझं अज्ञान मला परत करा, ते माझं आहे. आणि सर्वच माझे ज्ञानोबा तुकोबा सर्व चरणी लीन होऊन ही सेवा मी या ठिकाणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर महाराज